तुम्ही याला नाश्ता म्हणू शकता, स्नॅक्स म्हणू शकता किंवा स्टार्टर म्हणू शकता. अगदी मस्त KFC स्टाईल आपण व्हेज नगेट्स बनवले आहे. पण हे खाऊन कोणीच म्हणणार नाही की हे व्हेज आहे. हो, पण हे 100% व्हेज आहेत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार, स्वागत आहे तुमच्या खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत सोया नगेट्स. तर इथं बघा 2 कप मी सोयाबीन घेतलेत. लहान मोठे कोणत्याही साईजचे तुम्ही सोयाबीन इथं वापरू शकतात. सोया चंक्स पाणी उकळून घेतले आणि सोया चंक्स बुडतील एवढ्या पाण्यात आपल्याला ते घालून घ्यायचे. तर मी एकदा हलवून घेतलं आहे आणि 20 मिनिटासाठी हे झाकून ठेवते. गॅस ऑफ करते. आता इथं बघा 15 ते 20 मिनिटानंतर आपण बघूया व्यवस्थित ते भिजले आहेत आणि आता हे पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. ते एका स्टेनरने मी ते निथळून घेणार आहे. त्याच्यावरून मी थंड पाणी घालून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. त्याला हाताने चोळत अशा प्रकारे 2-3 पाणी घालून आपण स्वच्छ धुवून घेऊया. तर इथं सोया चंक्स छान धुवून झालेत. आता घट्ट पिळून घ्यायचे जेणेकरून ह्यात पाणी राहणार नाही. अशा पद्धतीने मिक्सर जारमध्ये घालून घेऊया. सगळे चंक्स आपल्याला अशा प्रकारे घट्ट पिळून मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे. नंतर ह्याला पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्सरमधून मी ग्राइंड करून घेतले. आता एका ताटात काढून घेऊया. आता काही मसाले घालायचे आहेत. तर मी इथे 1 चमचा मिरची पावडर घातली आहे, अर्धा चमचा धना पावडर घातली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे, चवीनुसार मीठ घातलं आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर चिरून घातली आहे. आता इथे मी 3 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घेतले आहेत. ते आपल्याला किसणीने अशा प्रकारे किसून घ्यायचे. 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेते. तर हे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे. ह्यात आपली आलं लसूण पेस्ट घालायची राहिली आहे. आता ती घालून घेऊया. तर अर्धा चमचा मी इथं आलं लसूण पेस्ट घालते. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याचा एक सॉफ्ट असा गोळा बनवून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले, बटाटा आणि हे सोयाबीनचं वाटण व्यवस्थित मिक्स होईल असं पद्धतीने. इथं सॉफ्ट आपण गोळा तयार करून घेतला आहे. थोडंसं तेल लावायचं आहे ह्याला आपण हातालाही आणि या गोळ्यालाही, जेणेकरून हाताला चिकटणार नाही आणि सुक्क होणार नाही. अशा पद्धतीने आता इथं आपल्या आवडीनुसार आपण ज्या शेपमध्ये आपल्याला नगेट्स करायचे त्या शेपमध्ये आपण नगेट्स बनवून घेऊया. तर इथं मी रेक्टँगल शेप घेते. रँडमली आपल्याला जसे हातात येतील तसे आपल्याला बनवून घ्यायचे. तर मी जवळजवळ सारखेच बनवले आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता, गोल बनवले तरीही चालतील, पण मी इथं रेक्टँगल पीस बनवले आहेत. गोल करून सिलेंडर शेप करून मग त्याला चपटा केला आहे अशा पद्धतीने. तर मी सगळे नगेट्स याच पद्धतीने तयार करून घेते. तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही नगेट्स बनवू शकता. तर इथं बघा आपले सगळे नगेट्स तयार झाले अशा पद्धतीने. आता आपल्याला एक स्लरी बनवायची आहे. त्यासाठी मी इथं 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेते आणि 4 चमचे मैदा घ्यायचा आहे. ह्याची एक पातळ स्लरी बनवून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा काळी मिरी पूड घालते. पाणी घालून याची पातळ स्लरी बनवून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. तर तुम्ही इथं बघू शकता ह्याची आपण पातळ स्लरी बनवून घेतली आहे.
अशा पद्धतीने. इथं तेल तापत ठेवलं आहे. इथं मी मका चिवडा घेतला आहे, तुम्ही बघू शकता. आपण जो दिवाळीत चिवड्यात करतो ते कच्चे मक्याचे पोहे इथे. आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत, तर स्टेनर ठेवून मी हे तळून घेते गरम तेलात. छान असं फुलवून घ्यायचे. 1 ते 1.5 कप मी ते मक्याचे पोहे घेतलेत आणि ते छान तळून घेतलेत. अशा पद्धतीने सगळे पोहे मी तसेच तळून घेणार आहे. अतिशय टेस्टी नगेट्स होतात. खाल्ल्यावर कोणीही ओळखणार नाही हे व्हेज आहेत किंवा नॉनव्हेज. अगदी KFC स्टाईलने आपले नगेट्स तयार होतात. तर इथे आपले मका पोहे तळून झालेत आणि एका वाटीच्या साहाय्याने मी ह्याला एकसारखं बारीक करून घेते. तुम्ही मिक्सर जारमध्ये घालून पल्स मोडवर हे फिरवलं तरीसुद्धा चालेल. तर इथं स्लरीत आपण हे एक नगेट्स घालून मग नंतर आपल्याला मके चिवड्यात घालून घ्यायचे, म्हणजे मका पोहा जो तळलेला आहे त्यात. तर अशा पद्धतीने स्लरीत बुडवून मी मका पोहा क्रश केलेला आहे त्यात घालून घेते. आता तेल तापलेलंच आहे, तर हे आपल्याला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे. ऑलरेडी आपले पोहे तळलेलेच आहे. तर 1 ते 1.5 मिनटं फक्त आपल्याला हे उलटपलट करून तळून घ्यायचं आहे, जेणेकरून जी आपण स्लरीत डिप केलं आहे हे तर ते तळून निघेल. नाहीतर ऑलरेडी पोहेसुद्धा तळले आहेत आणि ह्यात जो बटाटा आहे तो सुद्धा शिजलेला आहे, त्यामुळे ह्यात कच्चं असं काही नाही. खूप छान लागतात हे नगेट्स, अतिशय टेस्टी होतात. तर 1 ते 1.5 मिनटं फक्त आपण ह्याला मीडियम फ्लेमवर तळून घेणार आहोत. अशा पद्धतीने एकसारखं हलवत, जेणेकरून काळपट होणार नाहीत, करपणार नाहीत. तर मस्त आपले नगेट्स तयार आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता. छान बाहेरून अगदी कुरकुरीत, आतून सॉफ्ट असे हे नगेट्स होतात. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत. अशाच पद्धतीने मी राहिलेले नगेट्स तळून घेते. मीडियम फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर राहिलेले सगळे नगेट्स मी याच पद्धतीने तळून घेते. तर तुम्ही बघू शकता अतिशय मस्त असे बाहेरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट असे आपले सोयाबीन व्हेज नगेट्स तयार झालेत. अतिशय टेस्टी होतात आणि पटकनसुद्धा होतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.